हो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या लाडके चॅनलमध्ये। यार बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे, दादा आमचं ऍडमिशन तर ऑलरेडी होऊन गेलंय किंवा आम्ही जे ते फ्रीज करतोय, बेटरमेंट करतोय, हे आमचे जे ते धावपळी सुरूच आहे। पण आमच्या मित्रांनी ऑलरेडी कॉलेज त्यांना अलॉट झालंय, त्यांनी ऍडमिशन पण कन्फर्म केली आहे। आमच्या कॉलेजेस कधी सुरू होणार आहेत दादा, याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दे। कोणी याबद्दल बोलत नाही, ओके, कोणी बोलणार पण नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की हे एकदम अनप्रिडिक्टेबल असतं यार, कोणती कॉलेज कधी सुरू होणार आहे कोणती नाही। पण हा, मी जे पण माझ्या इंजिनिअरिंगची जी पण जर्नी होती त्यानुसार मी तुम्हाला थोडं सांगायचा प्रयत्न करणार आहे की केव्हापर्यंत तुमची कॉलेजेस स्टार्ट होऊ शकता, केव्हापर्यंत तुमचे एक्झामिनेशन होऊ शकता फर्स्ट सेमिस्टरच्या। ओके, आता तुम्ही विचार करत असाल दादा की अजून कॉलेजेस तर आमची सुरू नाही झाली आणि तू डायरेक्ट एक्झामचं प्रेशर आम्हाला देतोय, एक्झामच्या याला आम्ही आधीच घाबरतो, तर घाबरायचं अजिबात कारण नाही। ओके, तर खूप घाबरायचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की इंजिनिअरिंगची जर्नी स्पेशली फर्स्ट इयरमध्ये जर तुम्ही घाबरला नाहीत ना आणि याला हलक्यामध्ये घेतला तर नक्कीच याचा डिसबेनिफिट तुम्हाला होणार आहे। ओके, म्हणजे जास्त करून जे ते विद्यार्थी काय करता, फर्स्ट इयर आहे फुल टू एन्जॉयमेंट आपल्याला करायची आहे, ते धरून जे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं करता की डायरेक्टली फर्स्ट इयरला कोण सिरियस घेतं यार, हा तर एन्जॉय करण्याचा टाइम पिरियड आहे। हो विद्यार्थी मित्रांनो, एन्जॉय करण्याचा नक्कीच टाइम पिरियड आहे, पण त्यासोबत थोडाफार अभ्यासाचा पण आहे। ओके, कारण की फर्स्ट इयरचे जे पण बॅकलॉग लागतं ना विद्यार्थ्यांना, तर लास्ट इयरपर्यंत पण क्लिअर होत नाही। ओके, तर नक्कीच याचं जे ते भरपूरसे मित्र वगैरे होते आपले, ओके, आणि कॉलेज लाईफमध्ये मी पण होतो, तर याचे मला सगळं काही माहिती विद्यार्थी मित्रांनो की कशा प्रकारे बॅकलॉग लागतात, त्याच्यापासून कशी डील केली जाते, त्याच्यानंतर जे ते काय काय होतं काय काय नाही। ओके, कारण की तुम्हाला जर पर्टिक्युलर फर्स्ट सेमिस्टर क्लिअर असेल ना तर खूप जास्त बेनिफिट तुम्हाला त्याचं नेक्स्ट सेमिस्टर, त्याच्या नेक्स्ट सेमिस्टरमध्ये होत राहतो। ओके, आणि फर्स्ट इयरमध्ये जे मुलं बॅकलॉग नाही लागत त्यांच्यासोबत असं होतं 90% चान्सेसमध्ये की रिमेनिंग 3 इयरमध्ये त्यांना एक पण बॅकलॉग नाही लागत। ओके, जर त्यांचं फर्स्ट इयर क्लिअर असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा की फर्स्ट इयर ऑल क्लिअर निघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, राहिला प्रश्न कॉलेज केव्हा चालू होतील, तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमच्या कॉलेजेस आता स्टार्ट होऊन जातील। ओके, आता ऑगस्ट चालू आहे, अशा पण भरपूरशा सुट्ट्या ऑगस्ट महिन्यामध्ये येतील। ओके, फॉर एक्झाम्पल आता तुमचे रक्षाबंधन असेल, त्याच्यानंतर जे ते पोळा असेल, गणेश चतुर्थी असेल, त्याच्यानंतर अनंत चतुर्दशी, तर असे भरपूरसे सण येत आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, इंडिपेंडन्स डे तुमचा, तर अशा याच्यामध्ये जे ते होतं काय की तुमचे कॉलेजेस पण डिले करता की यार असे पण भरपूरसे सुट्ट्या आहे, मुलं येतील परत जे ते गावी जातील। ओके, मग याच्यामध्ये अर्थच काय कॉलेज सुरू करण्याचं, तर ते पण प्लॅन करता की थोडा आपण इतका डिले ऑलरेडी होऊन गेला तर अजून थोडा डिलेच आहे। ओके, ऑगस्ट हा महिना आता चालू विद्यार्थी मित्रांनो, तर होऊ शकतं की ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत तुमचे कॉलेजेस स्टार्ट होऊ शकता, जास्तीत जास्त नेक्स्ट मंथमध्ये। ओके, म्हणजे सप्टेंबरच्या स्टार्टिंगपर्यंत होऊनच जातील, तोपर्यंत तुमचे कॅपराऊंड वगैरे पण सर्व होऊन जातील, इन्स्टिट्यूट राऊंड, त्याच्यानंतर स्पॉट राऊंड, आणि 4 कॅपराऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो यावेळेस। ओके, आणि बरेचसे स्टुडंट काय करतात, फर्स्ट कॅपराऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं लगेच जाऊन ऍडमिशन घेत नाही, ते लास्ट राऊंडपर्यंत जे ते बऱ्यापैकी स्टुडंट जातात, ऍटलीस्ट 3 कॅपराऊंडपर्यंत तरी जातात। ओके, कारण की मागच्या वर्षापर्यंत 3च कॅपराऊंड राहायचे, तर हां तुमचे पण असंच होणार आहे। आणि जास्त काही प्रेशर घेऊ नका यार, कॉलेज जे ते लास्टपर्यंत ऑगस्टच्या किंवा नेक्स्ट मंथच्या स्टार्टपर्यंत जे ते आरामात उघडूनच जातील, आणि कॉलेज जे ते सुरू होण्याच्या आधी तुम्हाला जितकी पण मजा मस्ती करायची असेल ना ती नक्की करून घ्या। ओके, फ्रेंड्ससोबत ट्रिपला जायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, फॅमिली फंक्शन असतील, वेडिंग्स असतील, कोणती सेरेमनी असेल तुमची। ओके, त्याच्यानंतर जे ते तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत काही तुमचं प्लॅन असतील, हॉटेलला जायचा, रेस्टॉरंटला जायचा, त्याच्यानंतर कोणता विलाला जायचा, तर ते सगळे करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। एकदाची कॉलेज लाईफ सुरू झाली ना तर हा फर्स्ट इयरमध्ये तर तुम्हाला मोस्ट ऑफ दी टाइम असा जाईल की जास्त करून तुमचा ग्रुप बनवण्यातच जाईल। ओके, सुरुवातीचे 1-2 महिने तुमचे ग्रुप बनवण्यात जाईल, तेव्हा जाऊन कुठे तुमचा थोडाफार छोटा मोठा ग्रुप तयार होईल, किंवा फर्स्ट इयरमध्ये मोठे मोठे ग्रुप्स राहतात सगळ्यांचे। आमच्या ग्रुपचं तशी युनिकनेस होती, फर्स्ट इयरला जितके पण होते ना लास्ट इयरला पण ऑलमोस्ट तितकेच होते। हा, हालाकी 3-1 जण मिसिंग असतील, पण आमचा ग्रुप पण तेवढा मोठा होता, 14-15 जणांचा आमचा ग्रुप होता, तर हा लास्टपर्यंत 11-12 जण राहिलो होतो आम्ही। ओके, आणि रिमेनिंग ज्यांच्याला जायचं होतं ते तर निघून गेले, तर तुम्ही पण असं होऊ शकते तुमच्यासोबत पण। काही काही ग्रुप्स तर असे होते विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरला ऑलमोस्ट जे ते 15-16 जण, आणि लास्ट इयरला मी पाहतो तर फक्त 3च कोपऱ्यामध्ये उभे सेल्फी काढत। ओके, तर असं तुमच्यासोबत पण होईल, नाही होणार त्या गोष्टी पुढच्या आहे, पण तुम्हाला जे ते एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आता जो पण टाइम आहे ना तुमचे 11चे फ्रेंड असतील, 12चे असतील, त्यांना एकदा लास्ट वेळेस भेटून घ्या जर तुमची सोबत कॉलेज नसेल अलॉट होत किंवा ते वेगळ्या कोणत्या शहरात जाणार असेल, तर आतापर्यंत काय व्हायचं, तुम्ही एका शहरात राहायचे, तर सगळे मित्र मैत्रिणी तुम्ही जमायचे, गप्पा गोष्टी करायचे, कुठे फिरायला वगैरे जायचे, थोडेफार टूर्स वगैरे। ओके, जास्त काही जायचे नाही, कारण 11-12 मध्ये एवढी काही परमिशन नसते, पण कॉलेज लाईफमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक थोडासा जास्त नेक्स्ट लेवलचा फ्रीडम भेटतो। ओके, स्मार्टफोन्स तुमच्याकडे येऊन जाता, लॅपटॉप्स येऊन जाता। ओके, आणि मोठे मोठे शहरांमध्ये तुम्ही जाता, कोणी पुण्याला जातो, कोणी मुंबईला जातो, कोणी नाशिकला जातं, तर अशा सिटीमध्ये गेल्यानंतर एक थोडासा फ्रीडम अजून तुम्हाला ॲडिशनली ॲड होऊन जातो। ओके, तर त्या फ्रीडमला पण नक्कीच एन्जॉय करा, फक्त त्याचा डिसएडव्हान्टेज घेऊ नका म्हणजे झाला। ओके, तर अशा काही गोष्टी होत्या विद्यार्थी मित्रांनो, अशीच गप्पा गोष्टी आपण इंजिनिअरिंगच्या जर्नीमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर करत राहील, आमचा एक्सपिरियन्स काय होतं, त्यासोबत तुम्हाला काय गोष्टी सावरायला पाहिजे, काय गोष्टी आवरायला पाहिजे, किंवा काय गोष्टी करायला हवे या इंजिनिअरिंगच्या जर्नीमध्ये किंवा फार्मसीच्या जर्नी
जर्नीमध्ये ते मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल. ओके, सगळ्या काही कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.